अकोल्यामध्ये महायुतीमध्ये काहीसा बिघाड झाला अशी चर्चा होतीये। भाजप पुरेशा जागा देत नाही असा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केलाय। त्यामुळे अकोल्यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांना देखील आता चांगलाच वेग आलाय। आमदार अमोल मिटकरींनी सलग दुसऱ्या दिवशी शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची भेट घेतली आहे। थोड्याच वेळामध्ये मंत्री इंद्रनील नाईक शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची भेट होणार आहे। शक्य झालं तर आज रात्रीच राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदेंच्या शिवसेनेची एकत्रित पत्रकार परिषद होऊन युतीची घोषणा होण्याची देखील शक्यता आहे। भारतीय जनता पार्टी महायुतीतला मोठा भाऊ आहे। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इतकं म्हणजे हेही त्यांनी अपमानजनक वागणूक देऊ नये जिल्ह्यामध्ये अशी आमची विनंती होती। 10, 12, 9 जागा ह्या आम्हाला अजिबात मान्य नाहीत। त्याच्यामुळे आम्ही कालपासून प्रयत्न करतो आहोत। इथे माजी आमदार बाजोरिया साहेब असतील, त्याच्यानंतर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि संपर्क मंत्री माननीय इंद्रनील नाईक साहेब असतील, माजी आमदार शशिकांत खेडेकर साहेब, माजी आमदार देशपांडे साहेब, सगळ्यांनी मिळून आता आम्ही संध्याकाळी ठरवलेलं आहे की एकत्र बसायचं आणि जर फॉर्म्युला ते मान्यच करत नसतील तो वेट अँड वॉच, अब आगे आगे देखिए होता है क्या, आमचा प्रयत्न आहे चालू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।